ठरलं तर मग या मालिकेच्या 28 नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो खूप छान मालिकेची सुरुवात झाली आणि सस्पेन्स पूर्णपणे उलगडत गेलाय। एकाच वेळेला अनेक गोष्टी घडल्यात। आपल्या प्रतिमाला सगळ्या गोष्टींची आठवण पुरेपूर आलेली आहे आणि त्याचबरोबर तिने आता एक खूप मोठा उलगडा पण केलाय। बरं इतकंच नाही तर रविराजांच्या मदतीने अपघाताचं रिक्रिएशन झाल्यावरती नंतर नेमकं काय घडलंय पाहूया। इकडे आता अर्जुन महिपतच्या बंगल्याच्या बाहेर आहे आणि जळतं लाकूड टाकून महिपतच्या इकडे आता त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जळतं लाकूड पाहून तो थांबलाय सुद्धा। ज्या वेळेला तो थांबला आणि त्यावेळेला तो मागे वळून पाहतो, ते जळतं लाकूड हातात घेतो, इकडे तिकडे पाहतोय, त्याला कोणी दिसत नाहीये आणि त्याच वेळेला तिकडून आता आलेला आहे तो म्हणजे नागराज। आणि इकडे महिपत बोलतोय, ए दम असेल तर बाहेर ये, कोण आहे? त्यावेळेला नागराज आता तिकडे येतो, पण त्याच वेळेला सायली आणि अर्जुन तिकडून निघून जात आहेत। त्यांनी नागराजला त्या घरातून येताना पाहिलेलं नाहीये। आणि प्रेक्षकांनो ज्या वेळेला आता इकडे नागराज येतो, महिपत अरे काय करतोयस, हे तुझ्या हातामध्ये कसलं लाकूड आहे? त्यावरती आता इकडे तो सांगतो, काही नाही हो, ही चिचुंदरी हे सगळं करतीये। तुम्हाला कळतंय का नागराज शेठ, या चिचुंदरीचा बंदोबस्त केलाच पाहिजे। ही मला घाबरवतीये, आता माझ्या घरासमोर जळतीलाकडे टाकायला निघालेली आहे। बरं हे सगळं चालू असताना इकडे आपल्याला दाखवलं जातं की अस्मिता खूपच उदास आहे आणि उदास असलेली अस्मिता या सगळ्यामध्ये आता विचार करतेय की कसं काय, मला सचिनच्या बद्दल काय वाटतंय ते खरं आहे का? तितक्यात कल्पना येते आणि कल्पना सांगायला लागते, अगं अस्मिता तू काहीच खाल्लेलं नाहीयेस, तुला कळतंय का? तुझी पोळी थंड झालेली आहे, पोळी खाऊन घे बरं। असं म्हणत असताना अस्मिता म्हणते, नाही ग मला अजिबात इच्छा नाहीये। त्यावरती कल्पना तिला सांगते, अगं तुला इच्छा असून नसून काहीही उपयोग नाहीये। तुझ्या बाळाला भूक लागले की नाही, तर बाळाला भूक लागल्यामुळे तुला आता जेवावंच लागणार आहे। आता स्वतःसाठी तुला खावं नाही लागणार, तर तुला बाळासाठी खावं लागणार आहे। यावरती अस्मिता म्हणते, पण काय करू, मला बाळाच्या बाबांची आठवण येते। यावरती कल्पना म्हणते, तुझं काय करायचं मला खरंच कळत नाहीये। अगं पण तू अशी जर का खाल्लं नाहीस आणि सचिनला ही गोष्ट समजली तर तो आमच्यावरती चिडेल ना। असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती, हो मी खाते, पण तू एक काम करशील का, मला गर्भसंस्काराची 3 पानं वाचून दाखवशील? यावरती कल्पना म्हणते, अगं हो, अशीच हसत खेळत राहा, तू जे सांगशील ते मी करेन। असं म्हणत ती आता इकडे तिला खायला घालते आणि तिला गर्भसंस्कार पुस्तकाची 3 पानं वाचून दाखवते। इकडे तोपर्यंत प्रतिमा आता रूम मध्ये आली आणि काही सोन्याची बॉक्स ज्वेलरीचे तिने काढलेत प्रेक्षकांनो। आणि बॉक्स काढल्यावरती तिच्या आता सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात। तिला आता आठवलेलं आहे की तन्वीच्या वाढदिवसाला एक्झॅक्ट काय झालं होतं। तन्वीच्या वाढदिवसाला म्हणजे अर्जुनच्या वाढदिवसाला औक्षण करून अर्जुनला आता इकडे पूर्णाजींनी एक सूर्याचं लॉकेट असलेली चेन दिली होती। तन्वी लढायला लागली म्हणून ते लॉकेट अर्जुनने तिला देऊन टाकलं होतं आणि त्यानंतर ते सगळेजण कारमधून बसून निघाले होते। तन्वी रडायला लागली, हे सगळं तिला आठवतं आणि त्यानंतर ती आता लगेचच ते ठेवते आणि इकडे रविराजांकडे येते। रविराजांकडे आल्यावरती लगेचच ती आता सांगायला लागते की मला एक आठवलंय की ज्या वेळेला आपण आता अर्जुनच्या वाढदिवसाला गेलो होतो ना, तेव्हा पूर्णाजींनी त्याला एक असं लॉकेट केलं होतं असं म्हटलं आणि त्यावेळेला तन्वी आपली रडायला लागली माहितीये ना, मग अर्जुनने काढून ते लॉकेट तिच्या गळ्यात टाकलं। यावरती रविराज म्हणतात, अरे वा, तुला तर सगळ्याच गोष्टी आठवतायत की, कमालच झाली म्हणायची तुझी। म्हणजे आता हे सगळं घडत असताना म्हणजे तुला आठवलं हे महत्वाचं। यावरती प्रतिमा पण खुश होते की आता सगळ्या एक एक करत जुन्या गोष्टी आपल्याला आठवायला लागलेल्या आहेत। हे सगळं बोलणं चालू असताना अर्जुन आणि सायली पुढचं काय प्लॅनिंग करायचं हे रविराजांच्या सोबत बोलण्यासाठी येत आहेत आणि तोपर्यंत या दोघांच्या गप्पा ऐकते ते थांबलेले आहेत। मग प्रतिमा सांगते, तुम्हाला आठवते ना, आपण तन्वीला घेऊन वाढदिवसाला गेलो आणि मग ती गिफ्ट मीच देणार असा हट्ट करायला लागली। तुम्ही तिला समजावलं, मग धावत जाऊन तिने अर्जुनला गिफ्ट दिलं, मला आठवतंय, आणि ते लॉकेट सुद्धा ती गळ्यामध्ये घालायची। यावरती रविराज म्हणतात, हो ना, कसं आहे ना, म्हणजे ती लहानपणीची तन्वी किती इनोसंट होती, किती सहजरित्या तिने कोणताही मनामध्ये भाव न ठेवता ते लॉकेट मागितलं, पण आत्ताची
आत्ताची तन्वी आता खूपच हे झालेली आहे आणि तरी सुद्धा इतकं सगळं होऊन ते लॉकेट मात्र तिच्या गळ्यात परफेक्ट तसंच आहे बरं का. असं म्हटल्यावरती आता अर्जुन आणि सायली येतात आणि प्रतिमा आता तुला सगळ्या जुन्या आठवणी आठवायला लागल्या का असं म्हणायला लागतात. त्यावरती प्रतिमा सांगायला लागते, हो अर्जुन, अरे मी तेच ह्यांना सांगत होते, तुझ्या वाढदिवसाचं सगळं सगळं मला आठवते. यावरती अर्जुनला आता उत्सुकता वाटते आणि तो आता म्हणजे लगेचच बोलतो, प्रतिमा आत्या सांग ना काय झालं होतं, जेणेकरून तिला आता अपघाताचं सुद्धा आता म्हणजे सत्य आठवू शकेल. म्हणून आता तो सांगतो की सांग तू काय काय झालं. ती सांगते सगळा प्रकार घडला. मग त्यानंतर आम्ही आता तुमच्या घरून जायला निघालो. तन्वी आता हट्ट करत होती आणि त्यानंतर आम्ही तिला समजावलं. मग तू तिला तिचं खेळणं दिलंस आणि खेळणं दिल्यानंतर मग आता आम्ही तिकडून निघालो. आणि त्यानंतर काय झालं असं अर्जुन ज्या वेळेला विचारतो तो पुढे काय झालं होतं सांग ना, पुढे काय झालं होतं असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतात रविराज, प्रतिमा आठव ना. प्रतिमा गप्प बसते आणि ती सांगायला लागते, सॉरी अर्जुन, पण पुढचं मला खरंच काही आठवत नाही. अर्जुन म्हणतो, नो प्रॉब्लेम प्रतिमा, त्या तुला घाबरायची काहीच कारण नाहीये. हळूहळू हळूहळू तुला आता सगळं पुढचं आठवेल असं म्हणत तो आता प्रतिमाला समजवतोय. प्रतिमाला वाईट वाटते की आपण या केसमध्ये अर्जुनची काहीच मदत करू शकत नाही आहोत आणि आपण त्याला काही मदत केली तर कदाचित त्यांची केस सॉल्व्ह होईल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तू काही चिंता करू नकोस, होईल सगळं हळूहळू. आणि त्यानंतर चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो, रविराज काका, आता आपली महिपतला अडकवण्याची पुढची चाल काय असणार आहे. यावरती आता इकडे रविराज सांगायला लागतात की हे बघ, आता काय करायचंय माहितीये का, आपण त्याला अशा पद्धतीने हे करायचं की जुन्या आठवणी त्याच्या म्हणजे त्यावेळेचं काहीतरी घटना त्याच्यासोबत आली पाहिजे. मग सायलीला आठवतं अगदी, म्हणजे प्रेक्षकांनो हा पहिला दुसरा भागातलं सिच्युएशन दाखवलेली आहे आपल्याला. सायली ज्या वेळेला आता हॉस्पिटलमध्ये डायलिसिससाठी काकांना घेऊन आलेली आहे त्यावेळेला आता इकडे तिने तो बाबूने तिला आता सांगितलंय की लवकरात लवकर रविराज किल्लेदार यांना घेऊन या. आणि ते तिला आठवतं आणि ती रविराजांना भेटायला गेली. रविराज तिला भेटायला आले. रविराजांना काहीतरी बाबूंनी सत्य सांगितलं, म्हणजे ह्या अपघाताच्या संदर्भातलं सत्य. आणि त्यानंतर लगेचच ती म्हणते, काका तुम्हाला आठवतंय का, म्हणजे आता तुम्ही त्या बाबूला भेटायला गेला होतात. मग रविराज म्हणतात, हो मी त्याला भेटायला गेलेलो. बाबूला मी विचारलं पण की काय त्या अपघाताचं सत्य तुला माहिती आहे ते सांग. पण त्यावेळेला बाबूने मला फक्त एक चिठ्ठी दिली की तुमची मुलगी जिवंत आहे. त्याला नक्कीच सत्य माहिती होतं. पण आत्ता काय उपयोग, बाबू जर का जिवंत असताना तर सायली कदाचित या सगळ्याचा उपयोग झाला असता, बाबूला पण आपल्या बाजूने वळवून घेतलं असतं. यावरती सायली म्हणते, ठीक आहे ना, बाबू जिवंत नसला तरी बाबूचा फोटो असेल ना तुमच्याकडे, त्या फोटोचा वापर करून नक्की महिपतचा त्याच्यासोबत काय संबंध आहे हे आता आपण नक्कीच शोधू शकतो. मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये आता बाबूचा काय संबंध आहे हे सगळं सगळं जाणून घ्यायला पाहिजे. असं म्हटल्यावर ते लगेचच आता इकडे रविराज म्हणतात, ठीक आहे, बाबूचा फोटो त्या केसच्या संदर्भात मी सगळा जपून ठेवला होता, तो फोटो मी तुम्हाला देतो, मग त्याचं पुढे काय करायचं. अर्जुन म्हणतो, आता काय करायचं हे मी सांगतो. असं म्हणत अर्जुनने जबरदस्त प्रेक्षकांनो प्लॅन केलेला आहे आणि त्यानंतर अर्जुन आता लगेचच तो प्लॅन वर्कआउट करतो. तोपर्यंत महिपत आणि आता इकडे नागराज जे चिडलेले आहेत आणि त्यांना राहून राहून वाटतंय की या सगळ्यामध्ये आता जे कुणी हे करते ती प्रियाच करते. लगेचच महिपत आता नागराजच्या फोनवरून प्रियाला कॉल लावतो. प्रियाला कॉल लावल्यावर ती प्रिया म्हणते, हा काका, आज काय, कशी आठवण झाली माझी. यावरती तो म्हणतो, कशी आठवण झाली, बाप बोलतोय तुझा मी. यावरती ती म्हणते, ना महिपत शेठ तुम्ही, म्हणजे अण्णा तुम्ही. यावरती तो म्हणतो, तुझी ना नरकात जायची वेळ झाली आता. यावरती म्हणते, मी काय केलंय. यावरती तो सांगायला लागतो, तू काय केलंस ना हे तुला सांगतो, तुला एक ऍड्रेस पाठवतोय, चल आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर त्या ऍड्रेसवरती पोहोच आणि मग तुला सांगतो काय करायचंय ते. तुझी सगळी लाकडं मसणात नाही ना घालवली तर नाव नाही सांगणार ना महिपत. असं म्हटल्यावर ती म्हणते, पण मी आता काय केलं. यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, तू काय केलंस ना ते ये, मी तुला भेटूनच सांगतो. आणि त्याच वेळेला नेमका महिपतला अर्जुनचा कॉल येतो आणि अर्जुन सांगायला लागतो, 22 वर्षापूर्वी पनवेलला जो काही अपघात झाला त्या अपघाताचं काळं सत्य मला माहिती आहे. तुला जर का ते जाणून घ्यायचं असेल की मी कोण आहे आणि त्याच्यापासून वाचायचं असेल तर मी तुला आता इकडे म्हणजे जो ॲड्रेस पाठवतोय
त्या ॲड्रेसवरती आता इकडे पोहोच आणि त्यावरती लगेचच सांगायला लागतो की लवकरात लवकर तू आता तिथे ये. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच नागराज म्हणतो, काय हो महिपत शेठ, कुणाचा फोन? महिपत म्हणतो, ही चिचुंदरी जरा जास्त सोडायला लागल्या नागराज शेठ. म्हणजे काय झालं माहितीये, आपण हिला बोललो की या ठिकाणी ये, तर कोणाला तरी पुरुषाला घोगऱ्या आवाजात फोन करून मला बोलायला सांगते की तू दुसऱ्या ठिकाणी ये. म्हणजे आपण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही काय? ते काही नाही नागराज शेठ, आता आपण एकच गोष्ट करायची आहे, की एक गोष्ट करायची ती म्हणजे तुम्ही जा त्या प्रियाने बोलवलं ना त्या ठिकाणी, म्हणजे प्रियाला आपण जिथे बोलवलं ना त्या ठिकाणी जा आणि त्यानंतर मग आता लगेचच मी जातो जिथे मला त्या माणसांनी बोलवलंय. बघूया कुठेही पोचते चिचुंदरी आणि तिला नाही ना धडा शिकवला तर आता नाव नाही सांगणार मी, असं म्हणत तो आता बोलतोय. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता दोघ जण दोन लोकेशनवरती जायला निघतात. पहिल्या लोकेशनवरती निघतो नागराज, दुसऱ्या लोकेशनवरती निघालेला आहे महिपत. दुसऱ्या लोकेशनवरती जिकडे महिपत निघालेला आहे त्या ठिकाणी अर्जुन सायली ऑलरेडी पोहोचलेत. बाबूचा फोटो त्या आता एका झाडाला लावून ठेवलाय आणि बाबूचा फोटो झाडाला लावलाय. मग त्यामुळे आता इकडे दोघ जण वाट पाहत आहेत की कधी एकदा महिपत येतोय. दोघ जण झाडांच्या मागे लपून छपून बसलेत. एरिया असा निवडण्यात आलेला आहे, म्हणजे एरिया असा निवडलाय की जिथे आता खूप सारी झाडं असतील आणि त्यानंतर तो तिकडे येईल आणि आपण त्याला दिसणार नाही, असं म्हणत ते दोघ जण आता लपून बसलेले आहेत. तोपर्यंत महिपत त्या ठिकाणी येतोय. ते दोघ जण लपतायत, वाट पाहत आहेत आणि त्यानंतर मग आता ते दोघ जण वाट पाहत असताना महिपत येतो आणि कोणाची आई गेली, या लवकर बाहेर, मला कशाला इथे बोलवलंय, असं म्हणत चिडलेला महिपत आता इकडे आरडाओरडा करायला लागतोय. कुणी बोलवलंय इकडे मला, कुणाची हिंमत आहे बंदूक घेऊन ताणून, आता ये लवकर, हिंमत असेल तर लवकर समोर ये, असं म्हणत महिपत शिव्या देतोय. शिव्या देत महिपत आता इकडे त्या म्हणजे त्याला वाटते की प्रियाच आहे ती, म्हणून महिपत या सगळ्यामध्ये आता इकडे आरडाओरडा करतोय. बरं, हे सगळं चालू असताना मग अर्जुन सायली इकडे लपलेत आणि त्या जो फोटो गुंडाळून आतापर्यंत ठेवण्यात आलेला आहे त्या फोटोची आता धागा ओढतायत. ज्या वेळेला त्या फोटोचा धागा ओढला जातोय आणि त्याच वेळेला फोटोचा धागा एका क्षणात ओढल्यामुळे मग आता लगेचच तो फोटो उलगडला जातोय. फोटो उलगडला गेल्यावरती त्याचा आता तो खाली आलेला होती फोटो आणि त्यानंतर मग आता बाबूचा फोटो समोर आलाय. बाबूचा फोटो समोर आल्यावरती महिपत अगदी घाबरलाय. आत्तापर्यंत ज्या तावात महिपत आता इकडे बोलतोय किंवा आत्तापर्यंत महिपत जो चिडलाय तो महिपत अचानकपणे डाऊन झालाय बाबूचा फोटो बघून आणि बाबूचा फोटो बघितल्यावरती त्याला आता खूप मोठा धक्का बसलेला आहे. ज्या वेळेला बाबूचा फोटो दिसला तो काहीच शब्द बोलत नाहीये. म्हणजे ही चिचुंदरी आजूबाजूला लपले का? नाही, हिला आता मला चान्सच द्यायचा नाहीये. तो डायरेक्ट नागराजला कॉल करतोय, पण नेहमीप्रमाणे नागराजचा कॉल काही लागत नाहीये किंवा नागराज कॉल काही उचलत नाहीये. महिपत थोडा चिडतो आणि बाबूच्या सोबतचं त्याचं सगळं सत्य आठवतं. कसं आता 25 वर्षापूर्वी आपण बाबूला या प्रकरणामध्ये अडकवलं होतं, किंवा आपण बाबूला या सगळ्यामध्ये आता हाताशी धरलं होतं आणि कसा आता रविराज इकडे प्रतिमा आणि तन्वी यांचा अपघात घडवून आणला होता आणि हे सगळं केलं होतं ते म्हणजे नागराजच्या मदतीसाठी. हीच महिपतची पहिली सुपारी. इथूनच महिपत गुंड होण्याच्या मार्गावरती अग्रेसर झालेला असतो. हे सगळं त्याला आठवतं आणि त्यानंतर तो आता कंटिन्युअसली फोन लावतोय नागराजला की हे तन्वी प्रियाने काय केलंय, ही चिचुंदरी जरा जास्तच माजले. फोन न लागल्याने चिडतो. चिडून पुन्हा गाडीत बसतो. गाडीत बसून जायला निघतो. इकडे अर्जुन सायली आता पाहतात आणि त्यानंतर ते सुद्धा तिकडून निघून जातात. पण त्यांना एक गोष्ट कळते, महिपतच्या तोंडातून आलेला शब्द बाबू. बाबू हा शब्द ज्या वेळेला महिपतच्या तोंडात आलेला आहे आणि त्याच वेळेला आता इकडे हे दोघ जण म्हणजे थोडेसे अलर्ट झालेत. पण फोन न लागल्याने महिपत चिडलाय. चिडून महिपत तिकडून निघून गेलाय. त्यानंतर अर्जुन आणि सायली त्या लोकेशनवरती आलेले आहेत. महिपत निघून गेल्यावरती दोघ जण आता तिकडे येऊन त्या विषयावरती चर्चा करायला लागलेले आहेत. तोपर्यंत महिपत आता कारमध्ये बसलाय. कारमध्ये बसून आता महिपत लगेचच नागराजला फोन लावतोय. यावरती नागराजला महिपत
काय झालं तुमच्या लोकेशनवरती? यावरती नागराज सांगायला लागतोय, अहो महिपत शेठ, अहो तिकडे काय झालं सांगा. इकडे तर अजून ही प्रिया काय आलेली नाहीये. यावरती तो म्हणतो, येणार कशी चिचुंद्री, ती इथं लपून छपून आता मला बसलेली असेल. यावरती तो म्हणतो, झालंय तरी काय? तर तो सांगायला लागतो, अहो नागराज शेठ, मी मला इथं बोलवला, बाबूचा फोटो दाखवलाय इथं आणि मला घाबरवतीये. तेव्हाच तुम्हाला मी कॉल करत होतो, पण तुमचा फोन नेहमीप्रमाणे कुठेतरी उलटला होता. काय वेळ असेल ना तेव्हा तुमचा फोन कधीच लागणार नाही. नागराज म्हणतो, अरे इथे रेंज नाही महिपत, तू ये बरं इकडं. यावरती महिपत म्हणतो, मी तर पोचतोय तिकडं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ती चिचुंद्री ना, तिला धरूनच ठेवा, आता आलोच मी, पोचतोच. असं म्हणत महिपत त्या लोकेशनवरती पोचतोय. तोपर्यंत मागून आता आलेली आहे प्रिया. प्रिया मागे येते आणि त्यानंतर ती म्हणते, काय काका, कुठे आहे तो महिपत शिकरे, मला बोलवलंच नाही इकडे. यावरती नागराज चिडतो आणि अगं तुला काही तुझा जीव नाही का प्रिय, त्या महिपतच्या नादी कशाला लागतेस? तिकडे जाऊन त्या महिपतला घाबरवलंस आणि इकडे येऊन आता मला सांगतेस इकडे आले. ती म्हणते, कुठे तिकडे? अहो हेच तर लोकेशन होतं ना, याच तर लोकेशनवरती मी आलेली आहे, तुम्ही काय बोलताय? यावरती तो म्हणतो, नाटकं करू नकोस, तू महिपतच्या रडारवरती आलेली आहेस आणि महिपत काय तुला सोडायचा नाही आता. यावरती ती सांगायला लागते, अहो मी का रडारवरती आले, असं मी काय केलंय, तुम्ही सांगाल का मला? असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागतो, नागराज तू काय केलंयस ना, हे तुला समजायची आता वेळ आलेलीच आहे. तू आता बघशील ना, महिपत इकडे आला ना का मग तुला सांगेल तू काय केलंयस ते. तरी सुद्धा प्रियाला प्रेक्षकांनो कळत नाहीये की नक्की हा कशाबद्दल बोलतोय, काय बोलतोय. तितक्यात नागराज आलाय इकडे, आता महिपत आलाय. बरं प्रेक्षकांनो, महिपत आलाय तो आलाय, पण महिपतने काय केलंय, डायरेक्ट गाडी प्रियाच्या अंगावरती घातले. प्रिया आता गडबडले आणि काय काय करताय, वाचवा वाचवा असं जोराजोरात ओरडायला लागते आणि अगदी तिच्या एंड पॉइंटला येऊन आता गाडी थांबवण्यात आलेली आहे. ज्या वेळेला तिच्या आता तिकडे एकदम जवळ गाडी येऊन थांबलेली आहे आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे ती ओरडायला लागलेली आहे. तोपर्यंत काय करताय, जीव घेताय काय तुम्ही माझा? यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, काय करत होता? यावर तो म्हणतो, तुझा जीव घ्यायचीच तुझी लायकी आहे. खरं सांगायचं तर आता तुझा जीव घ्यायलाच पाहिजे होता मी. यावरती ती म्हणते, अहो मी काय केलंय? तो म्हणतो, काय केलंय? आता मला धमक्या देतेस? ती म्हणते, मी कुठे धमक्या देते? त्यावरती महिपतचे गुंड ऑलरेडी तयार असतात, फोनवर त्यांना सांगितलेलं असतं आणि ते गुंड येतात, लगेचच प्रियाला पकडतात. ती सांगते, मला सोडा, मी खरंच काही नाही केलेलं आहे. यावेळेला प्रिया इनोसंट आहे, पण तरी पण तिच्यावरती कोणी विश्वास ठेवत नाहीये. यावेळेला आता इकडे लगेचच प्रियाला घेऊन महिपत तिला आता किडनॅप करतो आणि एका जंगलाच्या ठिकाणी घेऊन जातो, जिथे ऑलरेडी एक खड्डा खणलाय. त्या खड्ड्यामध्ये तिला पुरून फक्त तिचं डोकं वरती राहतं. बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे अर्जुन आणि सायली बाहेर पडून बोलतायत की ज्या वेळेला महिपतने बाबू हा शब्द बोलला, म्हणजे महिपत 22 वर्षापूर्वीच्या अपघाताबद्दल जाणतो आणि म्हणूनच तो इथे आला होता. सायली म्हणते, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का, म्हणजे महिपत इकडे आला होता, पण त्याने ज्या वेळेला बाबूचा फोटो पाहिला तेव्हा कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा केलेला नाहीये. ही गोष्ट विसरण्यासारखी नाहीये. म्हणजे त्याने जर का आरडाओरडा, कोण आहे ते तिकडे, या इकडे, असं जर म्हटलं असता ना, तर तो नॉर्मल महिपत होता, पण तो कोणाला तरी फोन लावत होता. तुमच्या लक्षात येतंय का, त्याने जो काही फोन कॉल केला ना, त्या फोन कॉलवरून या सगळ्यामध्ये अजून कोणीतरी इन्व्हॉल्व आहे, हे सुद्धा आता इकडे आपल्याला लक्षात येतंय. आणि त्यावेळेला आता इकडे ती सांगायला लागते की मला असं वाटतंय की आपण ना याचा शोध घेण्यासाठी रविराज काकांची मदत घेऊया, कारण या ह्याच्यावरती मला असं वाटतंय की कोणीतरी अजून पण इन्व्हॉल्व आहे. अर्जुन म्हणतो, आता आपण रविराज काकांकडे जाऊया. दोघं जण रविराजांकडे आले, घडलेला प्रकार सांगितलाय. रविराज म्हणतायत, आता जर का अर्जुन, आपल्याला आपली वकिली डोकं लावायला लागणार आहे. जर का गुन्हेगार बाकी कोणते साम दाम दंडभेद वापरून येत नसेल, तर त्याला त्याच्या ज्या ठिकाणी गुन्हा झालाय त्या ठिकाणी घेऊन जायचं, म्हणजेच अपघाताचा स्पॉट. आता अपघाताच्या स्पॉटवरती आता दोघांना घेऊन जाण्यासाठी इकडे प्लॅनिंग चालू आहे. तर आता प्रियाला पूर्णपणे खड्ड्यामध्ये त्या दोघांनी आता पूर्णपणे गाडून टाकलेलं आहे. प्रिया खड्ड्यात आणि ह्या प्रियाचं फक्त डोकं वरती आहे आणि ती ओरडून ओरडून सांगतीये, ओरडून ओरडून बोलतीये
की मी हे काहीच केलेलं नाहीये, तुम्ही उगाचच मला अडकवताय. पण तिच्यावरती कुणी विश्वास ठेवायला तयार नाहीये. आता इकडे अपघाताचं रिक्रिएशन करणार आहे. आता इकडे अर्जुन आणि रविराज. त्यानंतर मग आता काय होणार किंवा या अपघाताच्या रिक्रिएशनमध्ये नक्की काय समोर येणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.